एशियन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद। पॉचे ठळक बातम्या। जय श्रीरामच्या घोषणेत 800 भाविक अयोध्येकडे रवाना। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत शनिवारी 800 भाविक विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले। वयोवृद्ध नागरिकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने येथील रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत दिनांक 19 एप्रिल शनिवार रोजी हिंगोली जिल्ह्यातील 800 भाविकांना घेऊन हिंगोली अयोध्या ही रेल्वे हिंगोली रेल्वे स्थानकावरून सकाळी 11 वाजता निघाली। या रेल्वेला आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष वांगर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, समाज कल्याण विभाग लातूरचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, उपविभागीय अधिकारी समाधान घोटुकडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येळके यांनी हिरवा झेंडा दाखवला। यावेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती फकीरा मुंडे, नगरसेवक गणेश वांगर, मिलिंद उबाळे, नीरज देशमुख, गणेश साहू, राहुल इंगोळे, मधुकर राऊत, सुरजित सिंग ठाकूर आदींची उपस्थिती होती। विविध रंगांच्या फुग्यांनी सजलेली श्रीराम दर्शन अयोध्या धाम योजना ही रेल्वे जय श्रीराम या भाविकांच्या घोषणांनी मार्गस्थ झाली। या 14 डबे असलेल्या रेल्वेचे चालक विनय दखणे हे गार्ड आहेत। शासनाने राज्यातील सर्व धर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये भारतातील 73 व राज्यातील 66 प्रमुख तीर्थक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे। या योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार आहे। प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकी राहील। यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हिंगोली जिल्ह्यातील 800 नागरिकांना आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वेने अयोध्येला रवाना करण्यात आले आहे। या भाविकासोबत एक वैद्यकीय अधिकाऱ्यासह 7 जणांचे आरोग्य पथक तसेच त्यांच्यासोबत 25 कर्मचाऱ्यांचे पथक पाठवण्यात आले आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। शिवाजी घुके, मी हिंगणीची आणि मी याला चला अयोध्येला मी मुख्यमंत्र्याच्या कृपेने असा आशीर्वाद मिळाला। मला अयोध्या मिळाली आम्हाला या वयात खूप आनंदी आनंद झाला। त्याचं सुभाष दराडे हिंगोली येथील रहिवासी असून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये आज आम्ही अयोध्या धाममध्ये जात आहे आणि ही योजना आमच्या वयस्कर लोकांसाठी फार चांगली योजना आहे आणि आम्ही सर्व लाभार्थी आणि वय झाल्यामुळे आम्हाला कोणी देत नसतं, त्यामुळे ही योजना फार चांगल्या पद्धतीने या वतीने आम्ही मुख्यमंत्र्याचे हिंगोली वाशीवर तर्फे सगळ्याचे आभार मानतो। मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की आम्हाला वयोवृद्ध माणसाला अयोध्या धाम येथे सर्वांना पाठवलेलं आहे। मी हिंगोलीतून फुलाजी रामराव शेळके मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रा योजनेअंतर्गत माझा नंबर लागला गेला का आणि त्या निमित्तानं मी अयोध्येला जात आहे आणि मेहरबानी खरंच त्यांनी जे बोलले आपल्याला ते त्यांनी करून दाखवलं। हा माऊली, तुम्ही कोण्या गावचे आहेत? वाकोडी, कळंब तालुका। बरं, कुठं जात आहेत सध्या आता? अयोध्या। अयोध्या तीर्थदर्शनासाठी जात आहे।
बरं, तुम्हाला रेल्वेमध्ये बसताना सगळी सुविधा व्यवस्थित झाली का? एकदम ओके. बरं, याच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला डॉक्टरची सोय आहे, खाणं पिणं कसं भेटते? एकदम चांगलं. सकाळी उठलं की चहा आहे, बिस्किट आहे, त्याच्या बाद नाश्ता भेटते, नाश्त्याच्या बाद पुन्हा नंतर जेवण भेटते, बरं पाणी बिस्लरीचं आहे, बरोबर डॉक्टर येतात, डॉक्टर तपासण्या करतात. बरोबर. तुम्हाला कर्मचाऱ्यांची सुविधा आहे की नाही हो, उपलब्ध? कर्मचाऱ्याची सुविधा आहे. किती लोक आहेत तुम्हाला कर्मचारी? जवळजवळ 2-3 लोक आमच्या या डब्यामध्ये आहेत सुविधा द्यायला. बरं बरं. देखरा रेल्वेचे लोक येतात तुमच्याकडे? हो, येतात ना? हो. किती वाजता येतात? सकाळी येतो 6ला. 6ला. बरं, म्हणजे सकाळचा नाश्ता किती वाजता भेटते आता? सकाळी नाश्ता 6-6:30 भेट 7ला. चहा किती वाजता भेटला होता? चहा 2 टाइम. बरं बरं. कोणाला काय त्रास आहे का? नाही ना काय? डायक्लो पीसीएम सिट्रिजन. डायक्लो पीसीएम सिट्रिजन कोणाला? अजून कोणाला काय त्रास आहे का? इकडे कोणाला काय आहे का? काय नाही. जेवण करून घ्या. पाय बसून होत असेल ना, त्यांचं नाव घ्या माहिती. त्यांचं नाव घ्या माहिती. काय नाव सांगा बाय? बाई संपूर्ण नाव सांगा. संपूर्ण नाव सांगा.